परदेशी जाऊन नोकरी करावी आणि भरपूर पैसे कमवावे अशी अनेक तरुणांची आकांक्षा असते। परंतु येथील अनेक चुकीच्या मार्गाने परदेशात जातात आणि अडकून पडतात। अशा परदेशात त्यांच्या मदतीला कोण येणार? पण या तरुणांना मदत करण्याचा ध्यास घेतलेले हैदराबादचे शेख चांद पाशा हे आपले भीमपुत्र आयडॉल 2025 चे मानकरी आहेत। 1990 मध्ये स्वतःची फसवणूक झाल्यानंतर पाशा यांना या प्रश्नाची जाणीव झाली। आखाती देशात आजही लाखो भारतीय काम करतात। आज दोन्ही देशात अनेक करार झालेले आहेत, पण 1990 मध्ये फारच वाईट स्थिती होती। त्यावेळी भारतीय एजंटांनी फसवणूक करून आखाती देशात पाठवलेले तरुण तेथील तुरुंगात खितपत पडायचे, त्यांचे पासपोर्ट काढून घेतले जायचे। अशा तरुणांसाठी शेख चांद पाशा यांनी मोहीम सुरू केली। राजकारणी, माध्यमे यांच्या माध्यमातून या विषयाला तोंड फोडले। राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याचे गांभीर्य लक्षात आणून दिले। त्यांच्या या प्रयत्नाचा भाग म्हणून आज अखेर 6 लाख भारतीय परत देशात आले आहेत, जे अवैधरित्या आखाती देशात गेले होते। याखेरीज अनेक तरुण आखाती देशात असताना त्यांचा मृत्यू होतो, त्यांना भारतात मदत मिळत नव्हती। तेलंगणा सरकारने अशा तरुणांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये मदत देण्याचे ठरवले आहे। यामागे पाशा यांचेच प्रयत्न आहेत। अनेकदा तिथे मरण पावलेल्यांचे मृतदेह भारतात आणणे जिकिरीचे होते। या विषयावरही पाशा यांनी काम केले। यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आता योजना तयार केल्या आहेत। आता हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचणं सोपं आणि कमी खर्चाचं झालंय। या सगळ्या कामामध्ये पूर्वीच्या आंध्र प्रदेश सरकार आणि आत्ताचे तेलंगणा सरकार, केंद्रातील पूर्वीचे काँग्रेस सरकार आणि आत्ताचे भाजप सरकार यांच्याशी त्यांनी सततचा संपर्क ठेवला। आता केंद्र सरकारनं त्यांना आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून मान्यता दिली आहे। अशा अवैध मानवी वाहतुकीच्या क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून ते आज ओळखले जातात। त्यांचे नोबेल पारितोषिकासाठी नामांकनही झालेले आहे। हे आहेत या वर्षीच्या भीमपुत्र आयडॉलचे मानकरी डॉक्टर शेख चांद पाशा।